त्यामध्ये 0 हाऊस नंबर आहे, डॅश हाऊस नंबर आहे, शेकडो नावं, शेकडो घरं आहेत त्याच्यात. उद्गारवाचक चिन्ह आहे, डॉट आहे, ब्लँक हाऊस नंबर आहेत. असे 30-30, 40-40 हजार घरं आहेत. आणि त्यामुळं एका घरात 188 नावं, 200 नावं. आता 0 आहे ना, 0 हे एक झालं, 0-0 ही वेगळी कॅटेगरी झाली, 0-0-0 ही तिसरीच कॅटेगरी आहे. म्हणजे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट, कॉमा पण आहे. असे उद्योग भरपूर आहेत. आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी 10 दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहे आणि ती बोगस आहेत. तर कलेक्टरनी तत्कालीन कलेक्टरनी त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाईम पण नाही. म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसळण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे, आता 188 मतदान आहे किंवा 164 मतं एका घरात आहे. आता प्रश्न पुढं असा होईल की 164 मतदारांना माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागले ते बघा, नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे. अधिकची माहिती देतो. हे सगळं सांगितलं जाते ना, हे आता नाही सांगत आहे आम्ही. हे 18 ऑक्टोबर 2024ला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस किंवा MBA शिवसेनेचे जे मतदार आहेत ते 10-10 हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत, त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला 18 ऑक्टोबर 2024ला दिलं आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 15 हजार मतदारांमध्ये हे केलं जात आहे, जेणेकरून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय. ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे, ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केली. अतुल भोसले नाम के विधायक हैं, कराड़ के अतुल भोसले नाम के विधायक हैं. आज उन्होंने दावा किया कि पृथ्वीराज चौहान के परिवार के 15-20 एक्स्ट्रा या डबल नाम के वोटर्स आइडेंटिफाई किए हैं, जिस पर CM ने कहा कि अब विपक्ष को इसका जवाब देना चाहिए. ठीक है, देखेंगे. 15-20 ये तो कोई मेरे घर में 15-20 होता है. हम 150 के बाद या 18 के बाद अब 15 बाद इसमें फर्क है. ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं. और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए. लास्ट क्वेश्चन. प्रभागीय रचना जी आहे मुंबई महानगरपालिकेची ती आता सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये पण विरोधकांचा काही आक्षेप असणार आहे का? प्रभागीय रचना करताना सुद्धा काही होऊ शकते? प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते. आयुक्त हा सरकारी नोकर असतो. मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे. 2017 साली केलेली प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे. त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं 4 महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे. कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही, त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही, तर मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. चला, थँक्यू. मतदार याद्यांमधील घोळावर शरद पवारांच्या NCPची पत्रकार परिषद सुरू आहे. सगळे महसूल यंत्रणा किंवा ग्रामीण विकास खात्याच्या अंतर्गत यंत्रणा ज्यावेळेस ही नावं दिली जातात, अंतिम यादी पब्लिश केली जाते. त्यानंतर अनेक ठिकाणी म्हणजे आता अशोक पवार साहेब हे जवळपास 3 टर्मपेक्षा जास्त आमदार राहिलेले आहेत. अशा वेळेस या गोष्टी त्यावेळेस उकलल्या झाल्या नाहीत, कारण की लोकसभेला अनेकांच्या मतदार यादीचा गोंधळ हा प्रचंड होता. त्यावेळेस लोकांनी त्यावेळेस माध्यमांमध्ये मतदाना दिवशी खूप गोंधळ घातला होता.
विधानसभेच्या ह्या गोष्टी झाल्या नाही आहेत, तर ह्या गोष्टीकडे कसं स्वरूपात आहे मग? नाही, यामध्ये तुम्हाला मी माझं उदाहरण देतो. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण होतं ही नावं जी आहेत ती ॲड करा, ही नावं कमी करा, तरी सुद्धा ती नावं घेतली गेली. हे सत्य आहे. त्यामुळे जे आहे तुम्ही सांगताय तसं काही नाही. त्यांनी ती मतदारांमध्ये नावं ठेवली, वाढवली, हे सत्य आता बाहेर येत आहे आणि त्यातूनच निवडणुका निघल्या. आणि तुळजापूरला निवडणूक अधिकारी हुळंबे नावाचं, मी नाव देईन, माझ्या ट्विटरवर आहे, यांनी पोलिसात तक्रार केली आहे की माझ्यावर दबाव टाकला जातोय 10,000 कोटी नाव टाकण्याची. त्यांच्याकडे ॲड्रेस नाही, त्यांच्याकडे कार्ड नाही, पण माझ्यावर दबाव टाकला आणि तसा FIR आहे तुळजापूरला. पवारसाहेब, एक वेगळा विषय आहे. तुम्ही ICC आणि BCCI सारख्या मोठ्या संस्थांचं नेतृत्व केलेलं आहे क्रिकेट स्तरावर. सध्या कालपासून एक कदाचित वाद होण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आशिया कपमध्ये होता. काही पक्षांनी त्यावर आक्षेप घेतलाय. पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर काही पक्षांचं म्हणणं आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाऊ नये. शिवसेना UPDचं इतकं म्हणणं आहे की जर भारतात हे सामने झाले तर आम्ही उधळून लावले असते. तर तुमचं काय मत आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होतो? माझं काही मत असत नाही. मी ज्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्षपद सोडलं त्या दिवशीपासून क्रिकेट मॅनेजमेंट या संबंधीचा विषय मी सोडलेला आहे. पण या सामन्याविषयी चला आता बस संपलं. तर गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार हे रस्त्यावर उतरले होते असं विधान शरद पवार यांनी केलंय. मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवत शरद पवारांच्या NCPची ही पत्रकार परिषद. निवडणूक आयोगाविरोधामध्ये मोर्चा देखील काढला. आम्ही सरकारचा विचार करत नाही, निवडणूक आयोगाचा विचार करतो असं देखील ते म्हणालेले आहेत. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एकाच घरात 200 मतदार होते. त्याचबरोबर भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की माझं या संदर्भामध्ये काहीही मत नाही आहे असं विधान त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर 2024 मध्येच निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं होतं असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. वोट चोरीच्या संदर्भामध्ये वोटमध्ये जो घोळ झालेला आहे असं राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्यालाच एक दाखला म्हणून घेत आज NCPने देखील NCP शरद पवार पक्षाने देखील एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देखील अनेक धक्कादायक आणि मोठे खुलासे केलेले आहेत. त्यामध्ये त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भामध्ये तुमचं काय मत आहे, कारण की उबाटा पक्षाच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे आणि इथे जर सामना असता तर आम्ही धुडकावून लावला असता असं मत त्यांनी केलं. त्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे ते त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणालेले आहेत की भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात माझं कुठलंही मत नाही आहे.